महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वी व 12वी या वर्गांना शिक्षणशास्त्र या विषयाचं मी अध्यापन करीत आहे। आज आपण की प्रकरण क्रमांक 3 की सामाजिकरण या सामाजिकरणामध्ये की जी सामाजिकरणाच्या ज्या भूमिका आहे, जे संकल्पना आहे, त्या संकल्पना आपण काय करू, आज आपण अभ्यासू। तर सामाजिकरण म्हणजे काय? तर सामाजिकरण म्हणजे की बालक जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत बालक हे काय होतं की पहिल्या श्वासापासून तर वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत की कुटुंब संस्था ही त्याचं समाज असतो। या समाजामधून कुटुंब संस्थेमध्ये ही कुटुंब ही एक शाळाच असते। या शाळेमध्ये सुद्धा बालक की पहिल्यांदी काय की जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतल्यानंतर की बालक ही अनुकरण करतात। अनुकरण केल्यानंतर की जे कर्णपटल आहे त्या कर्णपटलामध्ये ध्वनी की संचयन करून ठेवतात आणि संचयन केल्यानंतर उद्याच्या भविष्यकाळामध्ये आपल्याला ती ध्वनी उपयोगी पडणार आहे असे बालक काय करतात की मनामध्ये मंथन करतात, की गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक केल्यानंतर त्या बालकाच्या मुखाद्वारे की आपोआपच काय होतात की ओठावर शब्द आपटले जातात। त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची संदिग्ध की ध्वनी निर्माण होते आणि ध्वनी एकदा निर्माण झाल्यानंतर त्या कुटुंब संस्थेमधील प्रत्येक व्यक्तीला सर्वात अगोदर की मातेचा आणि बालकाचा जवळचा संबंध असल्यामुळे त्या मातेला अतिशय परमानंद होतो आणि परमानंद झाल्यानंतर त्या संदिग्ध शब्दाला की वळण देते आणि वळण दिल्यानंतर आपोआपच त्याचा सराव झाल्यानंतर की त्या बोबड्या शब्दांना आकार देते आणि आकार दिल्यानंतर ते बालक काय की हळूहळू की रांगणे, पालथे पडणे, रांगणे, उभे राहणे, चालायला लागणे, धावण्याचा प्रयत्न करतं। म्हणजे समाजामध्ये कुटुंब संस्थेमध्ये तो मनोरंजन करतो, आनंद प्रकारच्या कला निर्मिती करतो आणि कला निर्माण केल्यानंतर घरातल्या लोकांच्या त्या सदस्यांच्या की आनंद गगनामध्ये मावतो। म्हणजे बालक हे जीवन एकाकी जीवन जगत नाही, त्याला मनोरंजन पाहिजे। म्हणून मनोरंजनामध्ये काय की घरातले जे कुटुंब संस्था आहे त्या कुटुंब संस्थांमध्ये की मानव हा समाजशील प्राणी आहे, समाजामध्ये सर्वात बुद्धिवान प्राणी आहे, तो एकाकी जीवन जगणारा प्राणी नाही। मग काही वेळा काय होतं की जी बालक एकाकी जीवन जगतात की एकाकी काय करतात की मंथन करतात आणि जी बालक चांगल्या प्रकारे प्रभावीपणे हे प्रगट आपले विचार मांडतात ते बालक काय होतात की समाजामध्ये की एकरूप होतात, म्हणजे त्यांचं जीवन हे क्रियाशील बनते। तेच खरे जीवन होय व यशस्वी जीवनासाठी सामाजिक जीवनाची की आवड निर्माण झाली गेली पासून ती आवड ही लहानपणापासूनच त्याची सुरुवात झाली गेली पाहिजे। म्हणजे बाल्य अवस्थामध्ये की बालकाला चांगल्या प्रकारे की शाळेमध्ये कुटुंब संस्थेमधून चांगल्या प्रकारे की संस्काराची शिदोरी घेऊन बालक हे की त्या संस्काराची शिदोरी घेऊन काय होतं की पूर्व प्राथमिक शाळेमध्ये जातं आणि पूर्व प्राथमिक शाळेमध्ये गेल्यानंतर की त्या मॅडमसुद्धा बालवाडीच्या मॅडमसुद्धा त्या बालकाला चांगल्या प्रकारे समाजामध्ये वागण्यासाठी व लोकशाहीमध्ये राहण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारचे काय करते की संस्कार करते। म्हणजे बालक ही एकाएकी जीवन न जगण्यासाठी त्याला काय करते की चिंतन करायला शिकवते।
आणि चिंतन करायला लागल्यानंतर जे तुमच्या जीवनाचे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, ते लहानपणापासून जर आपण जवळ बाळगलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये चिंतन केल्यानंतर की ध्येय उद्दिष्ट हे काय होतं की समाजामध्ये की मुलं आपोआपच काय होतात की एकरूप होतात. जी बालकं चांगल्या प्रकारे प्रगटपणे आपले विचार मांडतात, मग आपण समाजामध्ये पाहतो किंवा राजकारणामध्ये पाहतो की जी बालक काय होत नाही की शिक्षण कमी झाले गेलेले आहे, त्यांचे विचार प्रगट आहे आणि ती बालक काय होतं की राजकारणामध्ये उतरत असताना जीवनाचं आपलं सार्थक करून घेतात. पण जी बालकं एकाकी जीवन जगतात की ते विचार आपले प्रगटपणे मांडता येत नाही, मग अशी ज्ञानी माणसंसुद्धा आपले काय होतं की ते सेवेमध्ये समाविष्ट होतात. म्हणजे कमी लोकांच्या शिकलेल्या लोकांच्या हाताखाली की सचिव म्हणून किंवा कामगार म्हणून ही कामं करतात आणि सेवा चांगल्या प्रकारे करतात आणि स्वतःचं चांगल्या प्रकारे जीवनाचं सार्थक करतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य पाहू की मानवाला विकास अवस्थेकडे नेण्यासाठी, समाजामध्ये स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, समाजाचे योग्य संचलन करण्यासाठी की शिक्षणसुद्धा हे अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा समाजामध्ये राहायचं असेल तर अगोदर आपण काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि चिंतनामधून जे आपली ध्येय उद्दिष्ट आहे, भविष्यकाळामध्ये आपल्याला कोण व्हायचं आहे याची गोड स्वप्न आपण काय केली पाहिजे, पाहिली गेली पाहिजे. आणि प्रत्येकाचा अधिकार आहे, स्वप्न पाहण्या प्रत्येकाचा अधिकार आहे. काही वेळा जास्त प्रमाणात जर तुम्ही दिवा स्वप्नामध्ये राहायला रमला गेला तर भविष्यकाळामध्ये तुमची ध्येय स्वप्न काय होणार नाही की साकार होणार नाही. मग का स्वप्न काय पहा, थोडेच पहा आणि थोडी स्वप्न पाहण्यासाठी आपल्याला चिंतन सगळ्यात महत्त्वाचे आहे. मग चिंतनाचे सुद्धा काय की दोन प्रकार आहे की चिंतन आणि चिंतामणी. चिंतन तुम्ही जर सतत केलं गेलं, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य केलं गेलं तर आपोआपच तुम्हाला चिंतनाद्वारे सतत मनन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे काय होईल की ज्ञानप्राप्ती होईल आणि तुमच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला विकासाकडं जायचं आहे. मग विकासाकडे जाण्यासाठी आपल्याला सदैव हे चिंतन केलं गेलं पाहिजे आणि चिंतनामुळे आपण काय होतं की चांगल्या प्रकारे अध्ययन केल्यामुळं, ज्ञानप्राप्ती केल्यानंतर की आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, आपल्या बोलण्याचा सराव होतो, आपल्या मुखामधून चांगले विचार बाहेर पडतात, चांगले संप्रेषण होतं आणि दुसऱ्याच्या ज्ञानेंद्रियाला, कर्णपटलाला ही समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळंच की आपलं जीवन हे की यशस्वी जीवन झाल्यासारखं की वाटू लागतो. की त्यासाठी काय केलं पाहिजे की लहानपणापासूनच आपण काय केलं पाहिजे की लेखन कौशल्याचा, वाचनाचा आणि चिंतनाचा सारखा सराव केला गेला पाहिजे. जर लहानपणापासून आपण चिंतामणीचा जर विचार केला गेला की आपलं दुसऱ्याचं वाईट कसं होईल याची जर आपण सदैव चिंतन केलं गेलं तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, आपली जी जीवनाची ध्येय उद्दिष्ट आहे ती पूर्ण होणार नाही. त्यासाठी की जीवनाची चांगल्या प्रकारे समाजामध्ये राहण्यासाठी आपल्याजवळ काय झालं पाहिजे की वाचनाची सदैव चिंतन केलं गेलं पाहिजे, शब्दार्थ वाढवले गेलं पाहिजे. समाजामध्ये वागण्यासाठी, संप्रेषण करण्यासाठी आपली भाषा चांगली असली पाहिजे, आपली वाणी चांगली असली गेली पाहिजे. तरच आपल्या जीवनाचा हा रथ आहे, तो रथ चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. मग मानवाला विकास अवस्थेकडे नेण्यासाठी समाजामध्ये जे स्थैर्य आहे, जे प्राप्त करून समाजाचे योग्य संचलन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे की आपल्याला काय पाहिजे की वाणी पाहिजे. वाणीने सुद्धा काही संपूर्ण जग जिंकता येतं. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे वाणीने सुद्धा, बऱ्याच संत मंडळींनी सुद्धा आपल्या समाजामध्ये वावरण्यासाठी की काय केलं की दुःख स्वतः की अंगावर झेलून सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी काय केलेले गेलेले योग्य प्रकारे
वर्तनातून परिवर्तन करण्यासाठी त्यांनी काय केले गेलेले आहे, संचलन केले गेलेले आहे आणि समाजाचा विकाससुद्धा केला गेला आहे. समाजाला स्वावलंबी बनवलेले आहे आणि समाजाला चिंतन करायला सुद्धा शिकवलेले आहे. त्यांच्या अंगी जे दुर्गुण आहे, जे चिंतामणी रोग लागले गेलेला आहे, जो विषाणू आहे, तो विषाणू काय केला पाहिजे की अज्ञानी लोकांमधून तो विषाणू नष्ट करायचा असेल तर त्याला शिक्षणाची जोड ही दिलीच गेली पाहिजे. शिक्षण हा मानवाचा काय की चौथा डोळा आहे. मग चौथ्या डोळ जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाला 3 गरजा आहे, पण मानवाची खरी गरज आहे ही शिक्षण आहे. मग प्रत्येक मानवाला समाजामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला शिक्षण हे दिलंच गेलं पाहिजे आणि शिक्षणामुळेच समाजाचा विकास होतो. की आता तिसरा मुद्दा पाहूया की शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाचा विकास करणे. मग व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी अगोदर आपण काय केलं पाहिजे की शिक्षण चांगलं घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळे जे कला आहे, कौशल्य आहे, ते अगोदर काय केलं पाहिजे की आपण ते साध्य केलं पाहिजे. म्हणजे चुका आणि शिका. म्हणजे थोरानाईक हा विचार म्हणतो की तुमच्या याच्यामधून, हातामधून, मुखामधून, मनामधून, चिंतनामधून तुमच्या चुका होतील, पण त्या चुकामध्ये सदैव तुम्ही जर सारखा सराव केल्यानंतर त्याच्यातून सुधारणा होईल, वर्तनातून परिवर्तन होईल आणि शेवटी तुम्ही स्वावलंबी झाल्याशिवाय राहणार नाही. मग स्वावलंबी होण्यासाठी काय केलं पाहिजे की आपण चिंतन केलं पाहिजे, वाचन कौशल्य केलं पाहिजे आणि श्रमशक्ती केली गेली पाहिजे. की ज्ञानाला सुद्धा श्रमशक्तीची जोड दिली गेली तरच मानवाचा काय होतं की चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास होतो. व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये की शिक्षण हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे आणि शिक्षणाचा घटक महत्त्वाच्यामध्ये की त्याच्यामधून की बालकही स्वावलंबी बनली गेली पाहिजे, चारित्र्यवान बनली गेली पाहिजे. चारित्र्यवान जर माणसं घडवायची असेल समाजामध्ये तर शिक्षणाची जोड देऊन चारित्र्यवान माणसे की निर्माण झाली गेली पाहिजे. म्हणजे शिक्षणामधून की चारित्र्यवान माणसं काय केली पाहिजे, निर्माण केली गेली पाहिजे. चारित्र्यवान माणसे ही समाजाचा दागिना आहे, अलंकार आहे आणि अशी व्यक्ती की आपल्या व्यक्तिमत्वाचा कलंक न लागण्यासाठी काय करतात की सदैव प्रयत्न करत असतात. त्यानंतर चौथा मुद्दा पाहू की व्यक्ती आणि समाज हा सामाजिक जीवनाचा दुवा आहे. मग समाजामध्ये राहून सुद्धा चांगल्या प्रकारे संप्रेषण करून चांगल्या प्रकारचे विचार देऊन की निवळ विचार काय केलं गेलं की वाचन कौशल्य केल्यामुळं तुम्ही जे विचार आहे जर मेंदूमध्ये मज्जा संस्थामध्ये जर गुंतवणूक केली गेली, साठवून ठेवली गेली तर शेवटी त्याचा सुद्धा की परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी काय केले की आपण जे ज्ञान प्राप्त केलेले आहे ते समाजासाठी केले गेले आहे. आपण काय केलं पाहिजे की सरळ हाताने जे मिळवलेले ज्ञान आहे ते ज्ञान काय केलं पाहिजे की सरळ हाताने तुम्ही वाटून टाका, देऊन टाका. त्यानंतर पाचवा मुद्दा पाहू की सामाजिकरणामध्ये मानसिक प्रक्रिया हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. मग सामाजिक घटकामध्ये की मानसिक समस्या ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. की जगात जन्माला आल्यानंतर की प्रत्येक व्यक्ती की सुखाच्या शोधात असतो आणि सुख सर्वांना सारख्या प्रमाणात काय होत नाही की मिळत नाही. मग भगवंतसुद्धा किंवा निसर्गसुद्धा की निसर्गामध्ये काय होतं की दुःख आनंद पसरवतो आणि नंतर दुःखसुद्धा पसरवत असतं. सर्वात मानवाला दुःख काय करावे लागतात, सहन करण्याची शक्ती की देत असते आणि सहनशक्ती दिल्यानंतर की मानवाने काय केलं पाहिजे की निसर्गामध्ये दुःख पचवण्याची शक्ती निर्माण केली गेली पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की सदैव श्रमशक्ती केली गेली पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन कौशल्य केलं पाहिजे. तेव्हाच की समाजामध्ये शिक्षण हा घटक सर्वात मोठा काय की दुवा आहे. त्याप्रमाणे सामाजिकरणामध्ये मानसिक प्रक्रिया व सामाजिक प्रक्रिया
हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे की मुलांना शिस्त जबाबदारीची जाणीव करून देणे. सामाजिक घटकामध्ये जे महत्त्वाचा घटक आहे की शिक्षण घेतल्यानंतर की समाजामध्ये 2 प्रकारचे मानव आहे. एक ज्ञानी माणूस आहे, एक अज्ञानी माणूस आहे. म्हणजे अशा 2 प्रकारचे मानव आहे. मग त्यासाठी काय की शिक्षणामुळे की मुलांना लहान वयामध्येच जर चांगल्या प्रकारे जर शिस्त लावली गेली तर लोकशाही चांगल्या प्रकारे जगामध्ये नांदली जाईल. मग भारतामध्ये लोकशाही आहे. या लोकशाहीला तडा न जाण्यासाठी जर बालवयामध्ये जर मुलांना चांगल्या प्रकारे जर शिस्त लावली गेली तर मुलंसुद्धा भविष्यकाळामध्ये ते शिस्तीची शिजोरी आयुष्यभर काय होईल की जवळ बाळगल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची शिस्त पालनाची ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बाहेरून शिस्त लावण्यापेक्षा की स्वतः शिस्त लावून घेतलेली हे सर्वात महत्त्वाचं हे की घटक आहे. की वॉटसन हा विचारवंत म्हणतो की सामाजिकरणामध्ये एक सामाजिक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे की शिक्षणामधून नियंत्रित वातावरण निर्माण करणे. मग शिक्षणामधून आपल्याला काय करायचं की समाजामध्ये सर्व व्यक्ती आनंदित राहण्यासाठी शिक्षणामधून काय झालं पाहिजे की चांगल्या प्रकारे ज्ञान मिळाले गेले पाहिजे, ज्ञानाचं अनुकरण केलं पाहिजे. ज्ञान हे अनंत काळामध्ये सुख आनंद देणारे असते. आणि मग वाचन कौशल्य येऊ लागल्यानंतर की उतारत्या वयामध्ये म्हातारपणामध्ये की समाज आपल्याला काय देत नाही की वेळ देत नाही. मग समाजामधून राहण्यासाठी आपण अलिप्त तर होतो आणि अलिप्तामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला एकाकी जीवन जगत असताना आपण वाचन कौशल्य केलं पाहिजे. आणि वाचन कौशल्य करून आपल्या मनाला आनंद घेतला गेला पाहिजे. त्याप्रमाणे औपचारिक शिक्षणामधून सामाजिकरणाची व्यवस्थित होत असते. मग औपचारिक शिक्षण म्हणजे काय की 4 भिंतीच्या आत जे शिक्षण दिलं जातं त्यास काय म्हणतात की औपचारिक शिक्षण असे म्हणतात. मग औपचारिक शिक्षण हे शाळा महाविद्यालयामध्ये औपचारिक शिक्षण दिलं जातं. किंवा सहशिक्षण हे की जे समाजामध्ये राहतो, चालता बोलता सहजपणे आपण गप्पा मारतो, त्यामधून सुद्धा की शिक्षण आपल्याला मानवाला की वर्तनात परिवर्तन होण्याचे शिक्षण मिळत असते. सहशिक्षणामधून एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर आपण डोळ्याने पाहतो आणि अनुकरण करतो, निरीक्षण करतो आणि भविष्य काळामध्ये ते शिक्षण जर एखाद्या वेळेस संकट आल्यानंतर आपण काय होतं की लगेचच्या लगेच त्या नियमांचं की पालनपोषण करत असतो, त्या विचारांचं पालनपोषण करत असतो. की उदाहरण पाहूया. आपण मोटरसायकल चांगल्या प्रकारे हाताळलेली असते, चांगल्या प्रकारे चालवलेली असते, पण अचानकपणे आपल्या समोरून आपल्या गाडीला मोटरसायकलला कुत्रं आडवं गेलं आणि आपण जर सपाटून पडलं गेलं, चांगला मार लागल्यानंतर दवाखान्यामध्ये चांगल्या प्रकारे खर्च झाल्यानंतर की आपण व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा मोटरसायकल चालवत असताना सावधानपणे चालवत असताना अचानकपणे पुढं कुत्रं किंवा एखादा प्राणी आडवा आला गेला तर आपल्याला लगेचच्या लगेच काय होतात की सूचना मिळतात, शिस्त लागते की अगोदर कुत्र्याला प्रवेश द्या, म्हाताऱ्या माणसाला प्रवेश द्या, प्राण्यांना प्रवेश द्या, नंतरच आपलं चांगल्या प्रकारे वाहन हे सावधानपणे चालवा. म्हणजे आपल्याला काय होतं की चांगल्या प्रकारे शिस्तीचं हे ज्ञान मिळत असतं. पण दुःख असल्याशिवाय हे जरा ठेच लागल्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. मग आयुष्यामध्ये काय करायचं की आपल्याला समाजामध्ये राहत असताना भरपूर अशा काय करायला लागणार आहे, ठेचा खायवा लागणार आहे आणि त्याच्यामधूनच चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभवातून शिक्षण मिळत असतं. मग शिक्षण हे प्रभावी साधन आहे. मग समाजाचं जर परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेणे हे त्याचा काय की धर्म आहे, त्याचा हक्क आहे आणि तो हक्क त्याला काय केला पाहिजे की मिळवून दिला गेला पाहिजे. त्याप्रमाणे की लोकशाही जागृत करणे. मग लोकशाही प्रभावीपणे जागृत करण्यासाठी
कायमस्वरूपी टिकवण्यासाठी हे लोकशाही हा भारताचा आत्मा आहे, याला कोणत्याही प्रकारे काय करायचं नाही, कलंक न लागण्यासाठी की मुलांना प्राथमिक शाळेमधूनच चांगल्या प्रकारे शिस्तीचे धडे पाजले गेले पाहिजे, चांगल्या प्रकारे ज्ञानाचे अमृत पाजले पाहिजे, प्रत्येक बालके स्वावलंबी बनला गेला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आत्मचिंतन करणारा असला गेला पाहिजे, अंतर्मन करणारा असला गेला पाहिजे. त्यानंतर की भाषा हे प्रभावी साधन आहे. मग आपण ज्या समाजामध्ये ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये जे संप्रेषण करण्यासाठी आपण भाषेचा उपयोग करतो, म्हणजे संप्रेषण करण्यासाठी की त्यासाठी की ज्या प्रांतामध्ये राहतो, ज्या देशात ज्या प्रांतामध्ये राहतो त्या भाषेमधूनच की अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली पाहिजे. मग सोप्या भाषेमध्ये अभ्यासक्रम केल्यानंतर की बालकही चांगल्या प्रकारे काय होते की त्या पुस्तकामधील ज्ञानप्राप्ती करते, चांगल्या प्रकारे ध्येय उद्दिष्ट प्राप्त करते आणि आपलं जीवन हे मंगलमय केल्याशिवाय राहणार नाही. मग भाषामधूनच आपलं काय केलं पाहिजे की अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली पाहिजे. आणि त्यालासुद्धा जोड म्हणून हिंदी आपली जी राष्ट्रभाषा आहे म्हणजे हिंदी भाषा आहे, या भाषेवर सुद्धा काय केला पाहिजे की जोर दिला गेला पाहिजे. आपला जर भारतामध्ये जर भ्रमण करायचं असेल किंवा व्यवहार करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा मराठी आली पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदी भाषा आली पाहिजे. आपल्याला जी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे हे वाघिणीचं दूध आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणतात की ज्याला इंग्रजी भाषेचं जर अवगत केले गेले आहे हे वाघिणीचं दूध आहे. जगामध्ये जर आपल्याला सफर करायचं असेल, नोकरीनिमित्त सफर करायचं असेल किंवा व्यवसायानिमित्त सफर करायचं असेल किंवा सहलीनिमित्त प्रवासानिमित्त जर आपल्याला जर सफर करायचे असेल, सहल आयोजित करायचे असेल तर जगामध्ये वातावरण निर्मितीसाठी, आनंद भोगवण्यासाठी किंवा नैसर्गिक निरीक्षण करण्यासाठी जायचं असेल, अभ्यास करायचा जायचा असेल तर आपल्याला इंग्रजी भाषासुद्धा आली गेली पाहिजे, तीसुद्धा अवगत केली गेली पाहिजे. त्यासाठी काय की मराठी भाषा ही सर्वात महत्त्वाची भाषा आहे. त्याचप्रमाणे हिंदी भाषा ही भारतामध्ये जर फिरायचं असेल, आपल्या देशात फिरायचं असेल तर त्या भाषेची जी राष्ट्रभाषा आहे ती प्रत्येक व्यक्तीला आलीच गेली पाहिजे. त्याप्रमाणे जगामध्ये जर भ्रमण करायचं असेल तर आपल्याला काय केली पाहिजे की इंग्रजी भाषा ही आलीच गेली पाहिजे. त्याप्रमाणे शाळा ही चारित्र्यवान विद्यार्थी बनवतात. शाळा ही चारित्र्यवान निवळ शाळा सुंदर असून चालत नाही. मग त्यामध्ये काय की ज्ञान देणारे की गुरुदेव आहे, जे शिक्षक आहे, जे प्राध्यापक वर्ग आहे ते ज्ञानी असले गेले पाहिजे, चारित्र्यवान असले गेले पाहिजे आणि चारित्र्यवान माणसे ती निर्मिती करतात. मग आपण पाहतो की शिक्षक हा काय करतो की ज्या ज्या व्यक्तीच्या अंगी ज्या कलागुण आहे त्या कलागुणानुसार तो शिक्षक काय करतो विद्यार्थ्यांना घडवत असतो. कोणाला विद्यार्थ्याला डॉक्टर बनवायचं आहे, कोणाला विचारवंत बनायचं आहे, कोणाला संशोधक बनायचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक काय करतो की माणसे निर्माण करत असतो आणि जग सुंदर बनायचा काय करतो की प्रयत्न करत असतो. म्हणून शिक्षक हा किंवा शाळा हे विद्यार्थ्यांना सुद्धा चारित्र्यवान बनवत असतात. त्याप्रमाणे की शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये की व्यावसायिक शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मग आपण पाहतो की प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये की व्यावसायिक शिक्षणावर सुद्धा भर दिला गेला पाहिजे. माध्यमिक शाळेमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये की कार्यानुभवाला सुद्धा महत्त्व दिले गेलेलं आहे. की बाल्य अवस्थेमध्ये असताना किंवा प्राथमिक शाळेमध्ये असताना की मुलांना कार्यानुभवातून की त्यांना गोडी लागण्यासाठी किंवा छंद लागण्यासाठी की आपण काय होतं की रोपटे तयार करणे, फुलझाडे निर्मिती करणे, बागकाम करणे किंवा पाव बिस्किट तयार करणे किंवा स्टोव दुरुस्ती, यंत्रसामुग्री दुरुस्ती करणे, इस्त्री दुरुस्ती करणे, पंखा दुरुस्ती करणे, म्हणजे वेगवेगळे छोटेसे कला कौशल्याचे जे कौशल्य जर मुलांना की कार्यानुभव या विषयामधून जर शिकवलं गेलं तर भविष्यकाळामध्ये मुलांचं की शिक्षण खंडित झाल्यानंतर की भविष्यकाळामध्ये तो बालकांचा काय होईल की व्यवसाय होईल
त्यासाठी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये व्यावसायिक शिक्षणालासुद्धा की महत्त्व दिले गेले पाहिजे. हां